नमस्कार, नागपूर येथून महत्त्वाची बातमी पाहूया। राज्यातील प्रत्येक स्कूल बसच्या वेग नियंत्रण प्रणालीला 16 अंकी युनायटेड क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे। त्यामुळे नवीन प्रणालीसाठी 10,000चा खर्च येणार आहे। हा खर्च करायला कुणी तयार नसल्याचे राज्यातील हजारो बसची योग्यता तपासणी थांबली आहे। त्यामुळे विना योग्यता तपासणी असलेल्या एखाद्या अनफिट स्कूल बसचा अपघात झाल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न अनुत्तीर्ण आहे। राज्यात 31 मार्च 2024 दरम्यान 36,558 स्कूल बसची नोंदणी झाली होती। करार व कंत्राटी पद्धतीने राज्यात मोठ्या संख्येची स्कूल बस व स्कूल व्हॅन धावत आहे। शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी हा वाहनांना पूर्वी वेग नियंत्रण प्रणाली आवश्यकता करण्यात आली आहे। या वाहनात 8 ते 12 UNI क्रमांक होता। प्रत्येक बस चालकांना योग्यता तपासणीसाठी प्रत्येक वर्षी वाहन कंपनीकडून वेग नियंत्रण प्रणालीचे प्रमाणपत्र RTO सादर करावे लागत होते। यानंतर योग्यता प्रमाणपत्र मिळत होते।